नमस्कार. आज आपण भुताटकीचे 2 अनुभव ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अनुभव क्रमांक 1. मी नेहा कदम. आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकांच्या मित्राबरोबर घडलेली आहे आणि ही गोष्ट माझ्या काकांनीच आम्हाला सांगितली आहे. माझे काका पुण्याला राहायला गेले होते. तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. तोही काकांच्याच कंपनीत. एकत्र काम करायचे दोघे. काकांची आणि त्यांची खूप चांगली मैत्री होती. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती. तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांना लवकरात लवकर घरी बोलावले होते. कंपनीच्या ठिकाणांपासून त्यांचं घर खूप लांब होतं आणि रात्र झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणंही मुश्किल होतं. याचं त्यांना खूप टेन्शन आलेलं. त्यांना त्यांच्या वडिलांची काळजीही वाटू लागली. तेव्हा माझ्या काकांनी त्यांना स्वतःची बाईक दिली आणि लवकर निघण्यास सांगितले. ते बाईक घेऊन निघाले. सगळीकडे मिठ्ठ काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिठ्ठ काळोख आणि सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकचा आवाज ती शांतता चिरत जात होता आणि हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते. तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखाने त्यांना घेरलं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटत होती. तरीही मनाचा हिया करत त्यांनी बाईक काही अंतरावर ढकलत पुढे आणली. तोच त्यांना दूरवर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कुणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं आणि ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता आणि त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकत बसली होती. अविनाश काकांना बरं वाटलं की कुणीतरी माणसं भेटली तरी या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले आणि आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितलं. मग अविनाश काकाही त्यांच्याबरोबर तिथं बसले. काही वेळानंतर त्या लोकांनी अविनाश काकांना सांगितलं, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथं. मग अविनाश काकाही आत तंबूत गेले. तिथे एक खाटही होता. त्यावर ते झोपले. त्यानंतर रात्री साधारण 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना लोकांचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री हे लोक एवढ्या मोठ्याने का हसतायत हे पाहण्यासाठी अविनाश काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला. तर ते लोक शांत बसले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला. त्यांनी वळून पाहिलं तर त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसली होती आणि तिने तिचं मुंडकं स्वतःच्याच मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं. तरीही ते अविनाश काकांकडे पाहून हसत होती. तो सगळा प्रकार पाहून अविनाश काकांना भीतीने तिथेच भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपले होते. जवळच बंद पडलेली बाईकही दिसली. त्यांना काहीच कळेना झाले की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की सत्य. इतक्यात त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. अविनाश काका त्याच्याजवळ गेले आणि त्याला रात्रीचा प्रकार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार पूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता
आणि त्या तंबूतील सर्व माणसांचा जळून मृत्यू झाला होता. त्यामुळे हे फक्त त्यांच्याच बाबतीत नाही, तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेकांना हा भयानक अनुभव आलेला होता. मग अविनाश काकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली, तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दिली. बाईक पटकन स्टार्टही झाली. हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटलं. तो माणूस म्हणाला की बाईकला काहीच झालं नाहीये, कदाचित काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण अविनाश काकांना मात्र सणकून ताप भरला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्क केलं की काहीही झालं तरी पुन्हा चुकूनही जंगलाच्या वाटेने जायचं नाही. अनुभव क्रमांक 2. आज जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव आहे सोनाली नावाच्या एका मुलीचा. सोनाली आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी, आडगावला राहणारी. तिच्या वडिलांचे गावात एक मोठे किराणा मालाचे दुकान होते. त्यावेळी सोनाली 15वीत होती. दिसायला सुंदर, जरा स्वभावाने हट्टी, लाडात वाढलेली, नेहमी काहीतरी गमती जमती करत राहणारी एक मुलगी. स्वाती, पूजा, नेहा, अजय, रोहित, संजय आणि विशाल हे तिचे वर्गमित्र. नेहमी सगळे टोळक्याने राहणारे. नुकत्याच दिवाळी निमित्ताने कॉलेजला 10 दिवसांच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सर्व मित्र सोनालीच्या घरी आले. छान गप्पा चालू होत्या. गप्पा करता करता विशाल तिला म्हणाला, आम्ही सर्वांनी दिवाळीच्या सुट्टीत वडगाव म्हणून एक गाव आहे, इथून 20 किलोमीटर दूर, तिथे एक छोटी ट्रिप म्हणून जायचे ठरवले आहे. तू पण ये आमच्यासोबत सोनाली. ठीक आहे, मी आईबाबांना विचारते. पण किती दिवसांची ट्रिप आहे? अगो फक्त 3 दिवसांचीच तर आहे. तिथे साहेबराव पाटील म्हणून यांचा खूप मोठा वाडा आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा श्यामराव माझ्या ओळखीचा आहे. मी बोललो आहे त्यांच्याशी. त्यांनी लगेच होकार दिला. साहेबराव पाटील एक चांगलेच नावाजलेले नाव आहे. गावची त्यांची 100 एकर शेती, मोठा वाडा, गाडी, हाताखाली माणसं कामाला, एकंदर चांगलाच रुबाब आहे. आता ते या जगात नाहीत, पण त्यांचा मुलगा श्याम त्यांचा कारभार पाहतो. ए सोनाली चल ना प्लीज, सगळेजण तिला विनंती करत होते. कशीबशी सोनाली आईकडून ती परवानगी काढली आणि सगळं बिराड खुश. एवढ्यात तिला एक मस्करी सुचली. अगं पूजा, तुझ्या पाठीवर एक झुकलं बसलंय. कुठंय? पूजा एकदम दचकून झाडाला लागली. सगळेजण हसायला लागले. सोनाली, किती बावळट आहेस तू, अशी मस्करी करतात का? किती घाबरले मी. पूजा म्हणाली, सॉरी यार, गंमत केली मी. सोनाली म्हणाली, तुझी ही गंमत एक दिवस तुला खूप महागात पडेल हं. पूजा जरा रागानेच म्हणाली. सोनालीने विचारले, बरं पण जायचं कसं, बसनेच ना? त्यावर विशाल म्हणाला, नाही ग, माझी टाटा सुमो आहे ना, त्यातून जाऊ सगळे सोबत. ड्रायव्हरला पण घेऊ, म्हणजे सगळीकडे फिरायला मिळेल. रात्री सोनालीचे वडील घरी येतात. सोनाली तिच्या बाबांना ट्रिपबद्दल विचारते. बाबाही नाही म्हणत एकदाची परवानगी देतातच. जाण्याचा दिवस ठरतो. सगळेजण विशालच्या गाडीत बसून सोनालीकडे येतात. आईचा निरोप घेऊन सोनाली ही गाडीत बसते. गाडी वडगावकडे रवाना होते. रस्त्याने जाताना सर्वजण अंताक्षरी खेळत मस्ती मजाक करत वडगावला पोहोचतात. गाडी पाटलांच्या वाड्यावर येऊन थांबते. सर्वांच्या स्वागताला श्यामराव उभेच असतात. सर्वजण वाड्यात येतात. वाडा पाहून मुली म्हणतात, काय सुरेख वाडा आहे, खूप छान सजावट केली आहे तुम्ही श्यामभाऊ. यावर ते म्हणतात, धन्यवाद, तुम्हाला जे काही लागेल ते सुरेश काकांना सांगा. चला मी जातो, मला काम आहे. रात्री बसून मस्त गप्पा मारू. सुरेश काका त्यांचे गडी माणूस, नेहमी त्यांच्या सोबत होते. जेवण करून सगळेजण श्यामभाऊच्या शेतांवर गेले. शेत मस्त फिरून वाड्यावर आले. वाडा बघता बघता सगळे साहेबरावांच्या मोठ्या तसबिरीकडे जातात. साहेबरावांच्या मोठ्या मिशा, टपोरे डोळे आणि त्यांची भेदक दृष्टी कुणाच्याही मनात धडकी भरेल अशी होती. सोनालीला ती तस्वीर बघून पुन्हा मस्करी सुचते. ती म्हणते,
हे साहेबराव आहेत ना, माझे सासरे आहेत. आणि हसायला लागते. सोनाली, व्हॉट रब्बिश यार, तू पुन्हा सुरू झालीस का? त्यावर सोनाली म्हणते, अगं खरंच हे माझे सासरे आहेत आणि मी त्यांची सून आहे. सोनाली फुलांचा हार त्या फोटोवर चढवते आणि त्यांना नैवेद्य दाखवते. हा प्रकार ती 3 दिवस रोज करते. 3 दिवसांनी सर्वजण आपापल्या घरी जातात. पण सोनालीला माहीत नव्हतं की हा प्रकार तिच्या अंगावर येणार म्हणून. घरी पोहोचल्यावर रात्री ती एक हॉरर मूव्ही पाहून आपल्या रूममध्ये झोपून जाते. साहेबराव तिच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, सुनबाई, ओ सुनबाई, चला घरी, श्यामराव बोलवत आहे तुम्हाला. माझी लाडकी सून आहे ना तू, किती सेवा केलीस तू माझी. एवढं ऐकून सोनाली खडबडून जागी झाली. स्वतःशीच विचार करत बसली, बापरे, किती भयानक स्वप्न होतं हे. कोण होता तो म्हातारा? जाऊ दे, पुन्हा झोपते मी, असे म्हणून ती झोपी जाते. थोड्या वेळाने साहेबराव पुन्हा स्वप्नात येतात. सुनबाई, ओ सुनबाई, चला ना घरी, मी तुझा सासरा आहे, विसरलीस का तू? साहेबराव यावेळी जरा रागातच होते. आता मात्र सोनाली चांगलीच घाबरली होती. तिला कळून चुकलं होतं की आपली गंमत आपल्यावरच भारी पडत आहे. दुसऱ्या दिवशी सोनाली झोपेत होती. अचानक तिला कसली तरी जाणीव झाली आणि तिने पाहिलं तर तिच्या अंगावरून ब्लँकेट आपोआप खाली सरकत होतं. सोनालीने घाबरून पुन्हा ब्लँकेट वर केलं. तसं तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या आसपास आहे. ती घाबरून डोळे उघडते तर साहेबराव तिच्या समोर होते. सोनाली हे पाहून चळचळ कापायलाच लागली. काय पाहिजे तुम्हाला? चला सुनबाई, मी न्यायला आलोय तुम्हाला, चला माझ्यासोबत. नाही, तुम्ही जा इथून प्लीज, मी नाही तुमची सुनबाई. असं कसं सुनबाई? तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही इथून. माझा श्याम तुझी वाट पाहत आहे. एवढं बोलून साहेबराव तिच्या जवळ यायला लागले. सोनाली खूप जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून तिचे आई वडील धावत आले. काय ग, काय झालं? आईने विचारले. काही नाही, खूप भयानक स्वप्न पडलं होतं. बाबा म्हणाले, अगं किती वेळा सांगू हॉरर पिक्चर बघत जाऊ नको म्हणून. त्यानंतर दोघेही तिला झोपायला सांगून निघून गेले. पण सोनालीला काही झोप लागत नव्हती. जराशा आवाजाने ती दचकून जागी होत होती. ती रात्रीही जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. सोनालीला तिची आई म्हणाली, सोना, मी शेजारच्या काकूकडे जाऊन येते, तू कुठे जाऊ नकोस हा. बरं, लवकर ये, सोनाली म्हणाली. खरं तर तिला खूप भीती वाटत होती, पण कारण सांगू शकत नव्हती ती. आई गेल्यावर सोनाली एकटीच घरी बसली होती. इतक्यात साहेबरावांचा आवाज पूर्ण घरात घुमू लागला. सुनबाई, ओ सुनबाई. सोनालीचा खूपच घाबरली. साहेबरावांची आकृती अचानक प्रकट झाली. सोनालीची चांगलीच चळाचळा कापू लागली. त्यांना पाहून मागे मागे रूमच्या एका कोपऱ्यात जाऊ लागली. सुनबाई, अहो चला घरी, किती सेवा करता तुम्ही माझी, त्यामुळे मी खुश आहे तुमच्यावर. बरं, तुला कसं माहिती ग की मला भेंडीची भाजी आवडते ते? छान, हां, पाटलांची सोन शोभतेच बघ. चल ग बाई सुनबाई, माझा श्याम तुझी वाट पाहतोय. प्लीज, मी तुमची सून नाही आहे. मी तर थोडी गंमत केली होती, मला काय माहिती की तुम्ही खुश व्हाल म्हणून. प्लीज जा इथून. सोनाली जीवाचा आकांत करून रडत होती. साहेबराव म्हणाले, काय बोलतेस तू? अगं तुझा सासरा आहे मी. मी बऱ्याच दिवसापासून उपाशी होतो. तू मला जेवू घातलंस. मला कोणती भाजी आवडते तुला तर सारं माहीत आहे ना. चल घरी, तुझ्या विना घर सुनं सुनं आहे बघ. एवढं बोलून ते सोनालीचा हात धरायला पुढे यायला लागले आणि सोनाली मोठ्याने ओरडली. डोळे बंद करून जागच्या जागीच बसली. एवढ्यात तिला स्पर्श जाणवला. तिने वर बघितलं तर आई होती. आईला बघून ती तिच्या कुशीतच शिरली. तिचा हा अवताराने ओरडणं बघून आईला धक्काच बसला. काय ग, एवढ्या मोठ्याने ओरडायला काय झालं? सोनाली आईला सगळं काही खरं खरं सांगते. रात्री आई सोनालीच्या वडिलांना सगळं समजावून सांगते. सोनालीचे बाबा तिच्या सर्व मित्रांना घरी बोलवतात. त्यावर पूजा सांगते, अहो काका, ही त्या साहेबरावांच्या तस्बिरीला सासरा सासरा म्हणून बोलत होती.
त्या तस्वीरीला हार घालत होती, रोज ताट करून नैवेद्य दाखवत होती. त्या साहेबरावांचा आत्मा हिला त्रास देत असणार. सोनाली हे ऐकून खूप रडली. तिचे बाबा एका प्रसिद्ध महाराजांकडे तिला घेऊन गेले. ते महाराज सोनालीवर फार चिडतात. ए पोरी, अक्कल आहे की नाही तुला? जास्त शहाणी झालीस की काय? मेलेल्या माणसाची मस्करी करू नये हे तुला माहीत नाही का? काय तर म्हणे मी सुनबाई. झालं ते झालं, आता काय सांगतो ती नीट ऐका. त्या साहेबरावांच्या वाड्यावर जाऊन एक पूजा घाला. त्यांच्या मुलाला त्याची शांती करायला सांगा. त्यानंतर सगळे परत वाड्यावर जातात. झालेला प्रकार शामरावांना सांगतात. हे ऐकून शामराव दुःखी होतात. सोनाली त्यांची माफीही मागते. शामराव सांगतात की माझं लग्न नाही झालं. माझ्या लग्नाची बोलणी करायला माझे वडील जात असतानाच त्यांचा अपघात झाला. त्यातच ते गेले. माझं लग्न झालेलं पाहणं ही त्यांची शेवटची एकच इच्छा होती. सोनालीने जो प्रकार केला त्यामुळे ते तिच्या मागे लागले असतील. शामराव त्यांना पूजा करण्याची अनुमती देतात आणि नंतर स्वतः पितरशांती करतात. यानंतर साहेबराव कधीच सोनालीला त्रास देत नाहीत. पण हा, सोनाली आता मेलेल्या काय, जिवंत माणसांचीही मस्करी करत नाही बरं का. दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.